नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत इथे NHM अंतर्गत परत एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती करून घेतली जात आहे आणि या पदभरतीमध्ये जवळपास वेगवेगळ्या 3 ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारची पदे इथे भरून घेतली जाणार आहे। जवळपास 15 ते 17 प्रकारचे विविध पदे इथे भरून घेतली जाणार आहेत। त्याच्यामध्ये स्टाफ नर्स पदे असेल, 3 ठिकाणी स्टाफ नर्सची पदे भरून घेतली जात आहेत। औषध निर्माता असेल, लॅब टेक्निशियन असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, अशी विविध पदे या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत। हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, पण व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आणि व्यवस्थितपणे तुम्हाला समजणार आहे। तर व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे शैक्षणिक अर्हता लागतील, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे, पगार किती भेटणार आहे, या सर्व गोष्टी ज्या असतील त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत। तर वेळ वाया न घालता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। मित्रांनो, जाहिरातीचा दिनांक 28/7/2025 दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान NTEP अशा वेगवेगळ्या 4 ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमची पदभरती करून घेतली जाणार आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ही सर्व पदे इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे मानधन तत्वावर इथे भरून घेतली जाणार आहे। आता या जाहिरातीमध्ये ही पदे कशा प्रकारे भरतील ते सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। त्या सर्वात अगोदर त्याच्या आधी आपण कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे, त्यासाठी तारीख काय असणार या गोष्टी महत्त्वाच्या आपण पाहून घेऊ। तर 29/7/2025 पासून 20/8/2025 पर्यंत म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने किंवा पोस्टाचा वापर करून देखील तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज विद्यार्थी मित्रांनो सबमिट करू शकता। आता हा अर्ज करण्यासाठी पत्ता असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर तालुका, जिल्हा ठाणे या पत्त्यावर तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने किंवा तुम्ही पोस्टाचा वापर करून देखील इथे अर्ज सबमिट करू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण वगैरे असतील, तुमची मेरिट लिस्ट असतील, या बाकीच्या सर्व ज्या गोष्टी असतील तुम्हाला या वेबसाईटवरती पाहण्यासाठी भेटणार आहेत, तर सर्वांनी या वेबसाईटला भेट द्यायचा आहे। इथेच तुमच्या सर्व गोष्टी, इथे तुमची निवड प्रक्रिया कधी लागणार आहे, कधी लिस्ट लागली, या सर्व गोष्टी माहिती पाहण्यासाठी भेटून जातील। तर चला आता आपण पदे पाहून घेऊ की कशा प्रकारे भरली जाणार आहेत। तर पहिलं जे पद असेल विद्यार्थी मित्रांनो ते असणार आहे तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत म्हणजेच NHM मध्ये ही पदभरती असणार आहे। NHM अंतर्गत इथे 12 वेगवेगळी प्रकारची पदे इथे भरून घेतली जाणार आहेत। त्याच्यामधील पहिलं आहे बघा, क्षकिरण तज्ञ म्हणजेच रेडिओलॉजिस्टचं हे पद असणार आहे। एकच जागा रिक्त असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी। शैक्षणिक अर्हता या पदासाठी लागणार आहे MD रेडिओलॉजी DMRD असं लागणार आहे आणि या पदासाठी 75,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। दुसरं जे पद आहे ते बालरोग तज्ञचं पद असणार आहे। एकच जागा इथे रिक्त आहे, खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। या पदासाठी शैक्षणिक अर्हता MD PEAD DCH DNB असं लागणार आहे। या पदासाठी पण 75,000 एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। तिसरं पद आहे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ म्हणजेच मायक्रोबायोलॉजिस्टचं हे पद असणार आहे। एकच पद भरलं जात आहे, MD मायक्रोबायोलॉजी हे इथे शैक्षणिक अर्हता लागणार आहे। या पदासाठी पण 75,000 एवढं मानधन दिलं जाणार आहे। चौथ्या क्रमांकाचं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, हे पद इथे असणार आहे। या पदासाठी एकूण 12 पदे ही भरली जात आहेत। कॅटेगरी वाईज तुम्ही इथे सर्व पदे पाहून घेऊ शकता। शैक्षणिक अर्हता MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन MMC चं इथे तुम्हाला लागणार आहे आणि या पदासाठी 60,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। 5व्या क्रमांकाचं पद आहे साथरोग तज्ञचे पद असणार आहे। एकच पद इथे भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। या पदासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता इथे लागेल आणि या पदासाठी 35,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। 6व्या क्रमांकाचं पद आहे दंत शल्य चिकित्सकचं हे पद आहे। एकच पद इथे भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे।
आणि या पदासाठी तुम्हाला BDS विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स इथे लागणार आहे किंवा MDS विदाउट एक्सपिरियन्स विथ महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल रजिस्ट्रेशन सोबत तुम्हाला इथे अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता इथे लागणार आहे। या पदासाठी 30,000 रुपये एवढं मानधन दरमहा इथे दिलं जाणार आहे आणि ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला BDSचा लागणार आहे। 7व्या क्रमांकाचं पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक हे पद असणार आहे। एकूण पदे 2 भरली जात आहेत, अनुसूचित जातीसाठी असणार आहेत। या पदासाठी MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्सेस मध्ये लागणार आहे। त्याच्यामध्ये BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, नर्सिंग, बेसिक, पोस्ट BSc, B फार्मा, MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला या पदासाठी लागेल आणि या पदासाठी 32,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। 8व्या क्रमांकाचं पद आहे आता स्टाफ नर्सचं पद असणार आहे, म्हणजेच परिचारिका महिलासाठी हे पद असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला 6 पदे इथे भरून घेतली जात आहेत। कॅटेगरी वाईज बघा, विजा अ साठी 1 पद असणार आहे, 600 माप्रसाठी 3 पदे असणार आहेत, आदुगसाठी 2 पदे असणार आहेत आणि 9व्या क्रमांकाचं पद आहे परिचारिका मेलचं हे पद असणार आहे, म्हणजे पुरुषचं पद असणार आहे। एकूण 2 पदे इथे पण भरली जात आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, विजा अ साठी 1 जागा आहे आणि या दोन्ही पदासाठी BSc नर्सिंग किंवा JNM शैक्षणिक अर्हता लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला MNCचं रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांचं 2025 मध्ये रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नाही तर आपण जॉब कॉर्नर करून त्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन इथे मोजक्या फीसवर करून देत असतो विद्यार्थी मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्यांनी आपल्याला कॉमेंट करायचं आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या नंबरवरती मेसेज देखील करू शकता, तर त्या विद्यार्थ्यांचे आपण रजिस्ट्रेशन इथे करून देत असतो। तर बघा, त्याच्यानंतर या पदासाठी 20,000 रुपये एवढी मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे। दोन्ही पदासाठी 20,000 एवढं मानधन इथे असणार आहे, बाकीच्या सर्व गोष्टी। त्यानंतर एज लिमिट जे असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे ही एज लिमिट इथे असणार आहे। दोन्ही पदासाठी सेमच कॅटेगरी एज लिमिट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। त्यानंतर 10व्या क्रमांकाचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं हे पद असणार आहे। एकूण 4 पदे इथे भरली जात आहेत। अनुसूचित जाती, भजब, इमाव आणि 600 माप्रसाठी प्रत्येकी 1 पद इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। या पदासाठी तुम्हाला BSc विथ DMLT अँड पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे आणि या पदासाठी 17,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। 11व्या क्रमांकाचं पद आहे औषध निर्माताचं हे पद असणार आहे। एकूण 2 जागा इथे भरल्या जात आहेत। इमावसाठी 1 जागा आहे, 600 माप्रसाठी 1 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। या पदासाठी D फार्मा विथ तुम्हाला MPC इथे लागणार आहे आणि या पदासाठी पण 17,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। 12व्या क्रमांकाचं जे पद असेल हे प्रसविकाचं पद असणार आहे। या पदासाठी एकूण 6 जागा अशा रिक्त असणार आहे। विमाप्रसाठी 1 जागा आहे, 600 माप्रसाठी 4 आहेत आणि आदुगसाठी 1 जागा अशा एकूण विद्यार्थी मित्रांनो 6 जागा इथे भरल्या जात आहेत। या पदासाठी ANM विथ MNC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे आणि 18,000 रुपये दरमहा इथे मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे सर्व पदांसाठी एक्सपिरियन्स असणार आहे त्या विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला ही पदे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर बाकीचे सर्व माहिती आपण इथे पाहून घेतलेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे कशा प्रकारे त्यानंतर निवड प्रक्रिया असणार आहे हे पाहून घ्या। तर मित्रांनो 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 50, 20 आणि 30चा पॅटर्न इथे पाहण्यासाठी भेटेल। तो म्हणजे शैक्षणिक वर्ष 3rd इयर शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला ते 50 गुण दिले जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता तुमची जास्त असेल पदासाठी तर त्याचे 20 गुण तुम्हाला इथे दिले जाणार आहेत आणि अनुभवचे तुम्हाला इथे 30 गुण दिले जाणार आहेत। एकूण 100 गुण तुम्हाला इथे असणार आहेत आणि 100 गुणाच्या बेसिसवर तुमची ते मेरिट लिस्ट तयार करून तुमचे ते फायनल सिलेक्शन विद्यार्थी मित्रांनो केलं जाणार आहे। तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सर्व विद्यार्थ्यांना जोडणं कंपल्सरी असणार आहे। तर
अर्जाचा नमुना तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल. त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी नमुना आपण इथेच तुम्हाला पुरवले आहे. तर या नमुना जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही हा अर्जाचा नमुना इथून डाउनलोड करून घेऊ शकता आणि व्यवस्थितपणे भरून तुम्हाला हा अर्ज इथे सबमिट करावा लागणार आहे. तर बघा, अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे इथे फिल करून भरायची आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला हमी पत्र इथे जोडून हा अर्ज इथे सबमिट करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुम्हाला अर्जाची तारीख असणार आहे 20 ऑगस्ट ही शेवटची तारीख तुम्हाला अर्जासाठी असणार आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.